आता आहे ना सकाळचे वाजले तर 11 आणि माझं घरातलं सगळं काम वगैरे आवरून आहे ना मी आलेली इथं आपल्या शेतामध्ये खुरपायला. तर आज आहे ना आपल्यासोबत खुरपायला आहे ना एक शेजारच्या सासूबाई आहेत. पण आपली शेती ना घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, त्याच्यामुळे ना त्यांना सोडायला हो गेलेत पुढे आणि मी त्यांच्या पाठीमागूनच चाललेली आहे. तर घरातलं सगळं काम आवरता आवरता मला 10:30 वाजले आणि अर्धा तास आहे ना लागतो इथं शेतात यायला. आणि एवढं ना घरापासून अर्धा तास आहे ना चालत चालत यायचं म्हटलं ना शेतात. दोघींसाठी पाणी डबे सगळं आणायचं म्हटलं ना खूप जड होतं, डोक्याची ना एकदम म्हणजे पर अशी आग झाल्यासारखं होतं, इतकं लांब डोक्यावर असं ओझं घेऊन यायचं म्हटल्यानंतर. आणि आता आहे ना पावसाळा आहे तरी पण आहे ना वातावरणामध्ये एकदम असं उन्हाळ्यासारखंच ऊन वाटतंय. पण म्हटलं चला आपला तर पाऊस नाही तरी हे काम तरी घेऊ, खुरपून घेऊ, तेवढंच काम उरकलं जाईल. नंतर पावसाळ्यात इकडं खाली येण्या जाण्याचा पण रस्ता व्यवस्थित नसतो. इथं हे पिण्याचं पाणी ना व्यवस्थित झाकून ठेवते, थंड वगैरे म्हणजे असं त्याला टॉवेल वगैरे लावून ठेवलं ना म्हणजे पाणी पिण्यासाठी एकदम थंड राहतं व्यवस्थित. सकाळी आम्ही शेतामध्ये आलो तेव्हा खूप ऊन लागत होतं, पण आता ना एकदम असं वाटतं की पाऊस येईल, वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे. इकडे ना एकदम काळे काळे ढग आलेले आहेत, असं वाटतं की आत्ता पाऊस येतो की काय. एकदम असे काळे काळे ढग जमा झालेले आहेत. ढग तसे हवेने पुढं पुढं चाललेत, पण काय माहिती पाऊस येतो का काय. तर आपल्या ज्या सासूबाई आहेत ना आपण त्यांना विचारू. आता आपण आलो तेव्हा किती ऊन लागत होतं सकाळी, पण आता एकदम काळे काळे ढग झाले. पाऊस येईल अगं यायलाच बसला एखाद्या वेळी. आपण तर पक्का लांब आहे बाई, काय करायचं, आपली घरं लय लांब आहेत आणि पावसाचं वातावरण तर लईच झालंय आता. आपल्याला तर भिजतच जायला लागेल घरी आता. तेच ना, आता पावसाला तर भिजतच जायला लागेल. आपलं हे जे शेत आहे ना ते घरापासून बरंच लांब आहे, पायी पायी यायचं म्हणलं ना तर आम्हाला अर्धा तास लागतो. तर आता पाऊस आला ना तर आमची धावपळच होणार आहे, परत जायला लागेल भिजन आपण घरी जाताना आहे ना. तेच व्हायला बसले आता, पाऊसच लागेल घरात आता. आता घरी बरं का असं वावरात बरं वाटतं तुम्हाला? नाही बाई, शेतातच चांगलं आहे आपलं, मोकळ्या हवेला ना. चांगलं वाटत उलट, मोकळ्या खूप हवेला असं चांगलं वाटत. उलट लय हौसानी करमून जातं, जेवण जातं शेतामध्ये चांगलं, जेवण बिवण जातं, चांगला दिवस जातो. तर ना हे बघा आपण इथं ही फुलाची लागवड केली आहे ना, ते शेतामध्ये पहिली बाजरी होती, तर इथं ना बाजरीचं खळं घातल्यामुळे ना खूप बाजरी उगवलेली. बघा ही अशी खाली पण इथं दाट दिसत असेल तुम्हाला हिरवं, खूप बाजरी उगवलेली इथं. लईच बाजरी उगवली आहे ना त्या. लईच बाजरी आपली दाट एकदम. तिथे चांगलं दिसतंय गो खुरपल्याला, लई ना भारी दिसतंय खुरपल्याला. मागं खुरपलेलं ना, मग खुरपलेलं जिथं हात फिरतो तिथं चांगलंच दिसतं ना. चांगलं वाटतं मग. मग आपल्या सासूबाई म्हणतात ते की जिथं खुरपणी झालेली आहे ना तिथं एकदम चांगलं दिसतं. तर ते पूर्वीची काहीतरी म्हण आहे ना, ते जिथं हात फिरण तिथं काय, जिथं हात फिरत ते लक्ष्मी फिरत. जिथं हात फिरतो ना आपलं म्हणजे आपण हाताने काही काम केलं ना तिथं लक्ष्मी येते, अशी म्हण आहे एक आपली जुन्या आजीची पणजीची आहे ना. चांगलं वाटतं बाई, रानात लय भारी. जेवण पण व्यवस्थित म्हणजे जेवायला पण चांगलं वाटतं मोकळ्या हवेला. चांगलं वातावरण इकडे पाऊस तिकडे फुटलंय ना जरा, हे काळे काळे ढग चालले तो का इकडे पुढं पुढं. मागं पाऊसच येईल येईल असं वाटतंय ना. यायला बसतंय. बोलू का तुम्हाला नाही ना.
यायलाच बसला एखाद्या वेळी. आम्ही आता निघालोय घरी, कारण घरून आम्हाला ना म्हणजे फोन आलेला आहे की तिकडं घराच्या साईडला तिकडे ना खूप पाऊस चाललेला आहे आणि इथून घरी पळत जायचं म्हणलं ना तर अर्धा तास पायी यायला लागतो. पळत गेलं म्हटलं तरी ना आम्हाला आहे ना 15-20 मिनिट लागतील. आणि ज्या सासूबाईत ना त्यांना एवढं काय फास्ट पळता येणार नाही आहे, म्हणून आम्ही ना आता निघालोय घरी. खुरपायचं असं बरंच राहिलेलं आहे निम्म. आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ढगांमध्ये वगैरे एकदम काळे काळे ढग झालेले आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही सुट्टी केली आणि घरी चाललो. इथं अगदी ना आमच्या गावामध्ये म्हणजे दिसतंय रानातून शेतातून की अगदी गावापर्यंत पाऊस आलेला आहे. आणि इकडं एकदम काळे काळे ढग असे आता एवढं जर ढग म्हणजे हा जर ढग आहे ना तो जर पुढं वाऱ्याने जर पुढं सरकलं नाही ना तर खूप पाऊस होऊन जाईल, आहे ना आत्या? हा जर ढग जागेवर फुटलं तर लईच पाऊस होईल. हा चला पटपट चला. झाडे पण अशी एकदम जोरात जास्त हलायला लागली, वारं पण सुटले, ढग पण खूप काळे काळे जमा झालेले. मोर कोकते ना, मोराचा आवाज आहे. आयुष कशाला? आयुष हे बघा कावळ्या मागं कुत्रू कसं पळतंय. आत्या कावळ्या मागं कुत्रू पळतंय. रेनकोट आणलेलं आहे तसं देऊ का तुम्हाला घालायला? पावसाला आहे ना सुरुवात झालेली आहे, पण आता आम्हाला पाऊस घरी पोहोचू देतो की नाही काय माहिती. तिकडे ना खूप पाऊस चाललेला आहे गावाच्या साईडला. तू कशाला आला खाली? मको बसलेली पाखरं हुसकायला आला. मकोवरची कश नको, पाऊस आलाय घरी चल. हा आयुष बघा पाऊस चालू झालाय आणि इकडं आलेलं आहे शेतामध्ये सायकल घेऊन. आता त्याच्या सायकलला एवढा चिखल होणार आहे. जमन का सायकल आता? बघू, जा जरा फास्ट जा, पाऊस चालू झालाय. मग पुढे जाऊन थांब जा त्या घराजवळ, पळ लवकर. तर थोडासाच असा पाऊस झाला पण आम्ही घरी आलो. खूप पटपट आलो तरी आम्हाला 20-25 मिनिट लागले घरी यायला. तर असा होता बघा शेतकरी जीवनातला आजचा दिवस. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या चॅनेलवर तुम्हाला फक्त शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचा संघर्षच पाहायला मिळणार आहे. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या सासूबाई पण आल्या, व्यवस्थित घरी पोहोचल्या. भिजल्या का आत्या? चला तर मग प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.